नमस्कार मित्रांनो, दिवस दुसरा कोकणातला म्हणजे दुपारी स्टार्ट करतोय ब्लॉग. सकाळी थोडासा आळशी झालेलो, काय केला नाही कारण ह्या माणसामुळे काय केला नाही आम्ही. हा माणूस क्लासला गेलेला आणि हा माणूस कुठेतरी कामावर गेलेला, त्यामुळं ब्लॉग शूट करायला टाईम नाही भेटली आणि काय कंटेंट पण न होता. जाऊ दे ह्याला, काय कंटेंट न होता. हे मला पण करून दो. हां करून देतोय. आता आम्ही आलोय बाटल्यात. कशाला आलोय बाटल्यात? सिंपल आहे. सिंपल आहे काय? सिंपल आहे, सिंपल गोष्टी आहे. पडून मारायला आलोय. हे बघा बाकीचे टीम इज हिअर गाईस. हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज आर्यन. दिस इज अर्जुन इज द गोइंग इज द घ्यायला खाली. तर आलोय बाटल्यात खेळण्यासाठी. मला काय खेळायला येत नाही, तरी पण थोडासा ट्राय करतो खेळण्याची. बघूया, चला खेळू, मजा करू. तर मित्रांनो, हिअर आय एम हॅविंग सम करवंदा. पोरं रेडी करतात ती खेळण्यासाठी. इसको बोलते हैं करवंदा दोस्तों. मस्त गोड गोड रहता है, थोड़ा सा स्वर और थोड़ा सा स्वीट. सुपर ऑसम. बस सब बाकी के ऊपर है, बाद में देखते हैं. बैंगलोर जाने के वक्त थोड़ा सा लेके जाते हैं. खाते खाते चुटकी को बहुत पसंद है वो. तर मित्रांनो, झालेली आहे क्रिकेट खेळून. तर सध्या निघालो आहे घराकडे. थोडासा फ्रेशअप होऊया आणि खाली जाऊया. मंडप बांधलेली आहे. आता आज गोरीप आहे. गोरीप म्हणजे जिथनं जसं की शिमग्यात पालखी निघते, ते पालखी निघाल्यावर सगळी गावा घेते. नंतर लास्ट येते इथं बसते. तिथं होम होतो, होली पेटवली जाते. होली भोवती पालखी फिरते, नाचवतात. नंतर रात्रभर नमान असतो सकाळपर्यंत. सकाळी तिथनं पालखी उठवणार आणि आग्रेवाडीत म्हणजे संकेत. तर मित्रांनो, गावकऱ्याच्या घरातून पालखी आणली आहे मांडावर. जाऊया, तुम्ही बघू शकता. एन्जॉय पण करूया. स्टे ट्यून्ड. मजा येणार आहे, रात्रभर मजा येणार आहे. पण जास्त व्हिडिओ नाही करणार मी. त्याची जेवढं होईल तेवढंच काढणार, दाखवणार तुम्हाला. चला जाऊया, मस्तपैकी फ्रेशअप होऊया. थोडासा चायची गोट मारूया. काय तर मित्रांनो, वाजले रात्रीचे 11. आम्ही चाललो आहे घोरीपसाठी. मस्तपैकी घोरीपीला जातो आहे. मला दाखवतो घोरीप कसा असतो. होम पेटवणार आणि पालखी नाचवणार. चला
तुझ्यात जर एवढी हिंमत असेल तर होईल काय? ठीक आहे, दाखव तुझा पराक्रम. जय ब्रह्मदेवा, जय ब्रह्मदेवा. देवाचा राजा तो इंद्र तर आपलं वज्र टाकून पळून गेला. आता या 33 कोटी देवांची ही अमरावती, ही वैभवशाली अमरावती, या अमरावतीचा सार्वभौम सम्राट झाला. वाजले सकाळचे 5 आणि नमन उभं राहिले तर मित्रांनो वाजले सकाळचे 6 आणि आता पालखी उठते ना. पालखी उठून येणार आहे आता वाडीत. चला जाऊया. मित्रांनो आलेली आहे पालखी वाडीत. आता किती वाजता घेणार रे? घरोघरी किती वाजता घेणार? आता गावातली मंडळी येणार, गावकरी येणार, त्याच्यानंतर पालखी उठवली जाणार, नंतर चालू होणार साधारण 10-11 वाजतील सगळे येईपर्यंत. कारण आज घोरपाची जागरण असते, सकाळपर्यंत सगळे जागे असतात. त्याच्यामुळे आता जातील, 1-2 तास रेस्ट करतील, मग पुन्हा आंघोळ करतील, पुन्हा रिटर्न 12च्या नंतर 10-12 वाजता 10 वाजता किंवा 11 वाजता पालखी इथं काढणार. नंतर घरं घ्यायला सुरुवात करणार. तो दुपारी 2 किंवा 3 वाजेपर्यंत घरं घेत राहणार, नाचवत राहणार, खेळवत राहणार, मस्त म्हणजे गाराने म्हणजे झाप घालत राहणार. तर हा व्लॉग इथं एंड करतो मी. पुढं बाकीचा दुसऱ्या पार्टमध्ये येईल. दुसरा पार्ट म्हणजे आजचा दिवसाचा जो व्लॉग आहे त्याच्यात येईल. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जो नवीन आहे प्लीज डू सबस्क्राईब दिस चॅनल. बाय.